हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं निजा विथ हॅपीनेस या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आम्ही निजाला घेऊन गेलो होतो देवांचं दर्शन करण्यासाठी, जे की आमच्या घरापासून जवळच होते। जास्त दूर काय आम्ही तिला नेलं नाही, कारण की गर्दीमुळे वगैरे तर जास्त तिला दूर आम्ही नेऊ शकलो नाही। आणि रात्रीच्या टायमिंगला तर लहान मुलाला घेऊन जाणं तर पॉसिबलच नाही, म्हणून आम्ही दुपारची टायमिंग ठरवलं की ह्या टायमिंगमध्ये गर्दी पण कमी असते आणि आपलं पण दर्शन थोडं निवांत होतं। म्हणून मग थोडी गर्दी कमी होती आणि एकदम छान दर्शन झालं। त्या दिवशी होता पिंक कलरचा डे, तर मग आम्ही पण पिंक वेअर केलं होतं आणि देवीला पण त्यांनी छान अशी पिंक कलरची साडी नेसवली होती। एकदम छान असं देवीचं रूप एकदम खुलून आलं होतं त्यामध्ये आणि खूप सुंदर होती ती देवी। नंतर तिथेच असलेल्या जवळच समजा देवीचं दर्शन केलं आम्ही। अजून थोडंसं 500 मीटरच्या अंतरावरतीच आम्हाला एक अजून देवी म्हणजे ऑन द वे दिसली, तर आम्ही म्हटलं की चला तिचं पण दर्शन करूया। तर तिथे होती तुळजापूरच्या देवीची त्यांनी थीम केलेली आणि तिथे तिचं पण आम्ही दर्शन घेतलं। ती पण देवीला पिंक कलरचीच साडी होती, तर खूप सुंदर असं दिसत होती। नंतर मग आम्ही गेलो आकुर्डीतील प्रसिद्ध असलेल्या वैष्णोदेवी धाम या देवीच्या दर्शनासाठी। तिथं एकाच मंदिरामध्ये अनेक देवांचं दर्शन तुम्हाला घडू शकतं। तुम्ही जर जवळपास कुठे असाल तर नक्कीच ह्या वैष्णोदेवी धामचं दर्शनासाठी नक्की जा। आणि आम्ही तिथे थोडासा वेळ थांबलो। नंतर मग छान होतं तिथं, म्हणजे ॲक्च्युली बसायला पण जागा वगैरे होती। सो आम्ही तिथं 5-10 मिनटं थांबलो आणि वातावरण पण तिथलं एकदम थंड होतं, असं खूप छान वाटत होतं। तर तिथेही त्यांनी देवी केली होती, ती बसवली होती, ती देवी आहे। आणि छान मग अजून एक दत्तात्रेयचं पण तिथे छोटंसं असं छान मंदिर होतं, तिथे पण आम्ही त्याचं दर्शन घेतलं। आणि नंतर त्याच देवाच्या मंदिरामध्ये त्यांनी एक वरती फ्लोअर केल्यासारखा केलेला आहे, जो की असं गुफा टाईप त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे। ते डेकोरेशन एकदम सुंदर आहे, लहान मुलांसाठी तर एन्जॉयमेंट म्हणून तर एकदम मस्त आहे। त्यांनी थोडासा अंधार, थोडं मध्येच लाईट्स वगैरे असं काहीतरी करून छान डेकोरेशन केलेलं आहे। आणि तिथं 9 देव्यांचे तुम्हाला दर्शन पण एकाच जागेवरती होऊ शकतं, असं त्यांनी वरच्या फ्लोअरवरती तसं बनवलेलं आहे। तर ही त्यातली पहिली होती कात्यायनी देवी। अशी अजून 9 देव्यांची रूपं त्यांनी तिथं फ्रेममध्ये नाही, ॲक्च्युली मूर्तीच त्यांनी तिथं केलेली आहे, जी की त्याला वरतून स्लायडिंग काच वगैरे त्यांनी लावलेला आहे, जेणेकरून आपण हात वगैरे असं काही लावू शकत नाही, पण छान दर्शन होऊ शकतं आणि एकदम मस्त आहे। अजून वरती गेलं तर खूप थंड छान वाटतं। आणि ही होती मेन वैष्णोदेवी, पण त्यांनी काय आम्हाला फोटोज वगैरे अलाउड नाही केले। आणि हा आहे मंदिराचा बाहेरचा लुक, जो की आकुर्डी स्टेशनपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे। आणि तिथे रात्रीला थोडा रास दांडिया गरबा वगैरे होतो, पण रात्री काय आपण जाऊ शकत नाही। आणि नंतर आलो आम्ही पुनावळीतलं ग्रामदैवत असलेलं कळंजाई माता देवीच्या दर्शनासाठी। तिथे पण थोडीफार गर्दी कमी होती, जास्त काही गर्दी नव्हती। आणि त्या देवीला पण मंदिराला बाहेरून पण छान लाईटिंगनी असं डेकोरेशन केलं होतं आणि आतमध्ये तर खूप छान फुलाचं डेकोरेशन त्यांनी केलं होतं। तिथे पण आत जी मेन देवी आहे तिचं फोटोज अलाउड नव्हते, सो आहे हा बाहेरचा मंदिराचा लुक, म्हणजे जो गाभाऱ्याचा बाहेरचा आहे। आणि नंतर आम्ही केली थोडीशी पेटपूजा, निजाने थोडी पाणीपुरी स्नॅक्स एन्जॉय केलं। आणि नंतर आम्ही तिला ज्यूस पण टेस्ट करायला दिलं। इथं छान निजा अशी एन्जॉय करत होती तिचं ज्यूस। नंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।